हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण इथे काय पाहिलेलं आहे, तर कृष्णाच्या पायाला इजा झालेली होती आणि दुष्यंतने आता चक्क कृष्णाला उचलून घेऊन वरती बेडरूममध्ये आणलं होतं आणि स्वतःच्या हाताने तिच्या पायाला मलम वगैरे सुद्धा लावून दिलं होतं। तर कृष्णा आता या सगळ्या दरम्यान दुष्यंतला काय म्हणते, सगळं काही शेवटी केलं तर मीच ना, मी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं ना। त्यावर दुष्यंत म्हणतो की हो, सगळं तूच केलंस बस, पण मी पण तुला मदत केलीस ना। त्यावर कृष्णा म्हणत असते की हो, केलीत की तुम्ही मला मदत, पण तुम्ही शेवटी आलात, एवढं सगळं तर मी आधी एकटीनेच केलं ना। दुष्यंत म्हणतो हे बघ, मी तुझ्यासाठी। त्याबरोबर कृष्णा आता म्हणते तुम्ही माझ्यासाठी काय बोलत होतात, बोला की। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो नाही, काही नाही, तू केलंस, तुझं म्हणणं आहे ना, तर ठीक आहे, तूच केलंस सगळं, पण आता मला ना तू काय केलंस, तू काय नाही केलंस या विषयावरती तुझ्याशी सुद्धा वाद घालण्यात अजिबात काही मात्र इंटरेस्ट नाही आहे। त्यामुळे तू आराम करत राहा, मला सुद्धा वेगळी कामं आहेत, मी जातो। त्याबरोबर आता दुष्यंत हा तिकडनं जायला लागतो। कृष्णा म्हणत असते हे बरं आहे यांचं, म्हणजे आधी तर मला मदत केली नाही आणि आता मदत केली नाही तर नाही, वरनं कौतुक बी करत नाही केलेल्या कामाचं। दुष्यंत म्हणतो आहे ग बाई, तुझ्या कामाचं कौतुक आहे बस। तर श्री 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 कृष्णाजी, तुम्ही या सगळ्यातनं स्वतःची निर्दोष सुटका केली, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार बस। त्यावर कृष्णा म्हणते हे लई झालं, आता लई झालं। दुष्यंत म्हणतो अरे, तुझं कौतुक केलं तरी तुला प्रॉब्लेम, तुझं कौतुक नाही केलं तरी तुला प्रॉब्लेम, तुझं करायचं काय ग। कृष्णा म्हणते हे बघा बुंगाट पाहुणं, तुम्ही उगा माझ्याशी वाद घालायला। दुष्यंत म्हणतो अगं मी उगाच वाद घालतोय की तू माझ्याशी उगाच भांडत बसली आहेस। कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार। त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो कृष्णा नको ना, पायाला लागलंय की नाही तुझ्या, मग का उगाच वेड्यासारखं वागतेस। हां, पटलं, पायाला लागलं म्हणूनच वेड्यासारखं वागतेस ना। त्यावर कृष्णा म्हणते पायाला लागण्याचा ना मी येड्यासारखं वागण्याचा काय संबंध। त्यावर दुष्यंत म्हणतो मुलींचं डोकं गुडघ्यात असतं असं म्हणतात, मग आता तुझ्या पायाला लागलं म्हणजे तुझ्या गुडघ्याला इजा झाली, तुझ्या डोक्याला लागलं ना, म्हणून तू असं वेड्यासारखं वागतेस। त्याबरोबर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही। दुष्यंत आता तिकडनं बाहेर जातो। तर आता तिकडं सदाकाका आलेले असतात आणि सदाकाकांनी येताना आता इथं कृष्णीसाठी हळदीचं दूध आणलेलं असतं आणि आता सदाकाका कृष्णाला म्हणतात थोरल्या धाकल्या मालकीनबाई हे घ्या, दूध प्या, म्हणजे तुम्हासनी जरा बरं वाटेल। कृष्णा आता सदाकाकांच्या हातातनं दुधाचा ग्लास घेते। तर सदाकाका म्हणतात धाकल्या मालकीनबाई एक बोलू काय। कृष्णा म्हणते अहो काका, परवानगी काय मागताय, बोला की। मग आता दुष्यंतने ते बिल स्वतः शोधलं आणि तुमच्यापर्यंत पोचवलं, म्हणून तुम्ही त्या बिलासारखं दुसरं बिल हुडकून काढू शकला, असं आता सदाकाका कृष्णाला सांगतात। दुष्यंत सरकारांनी तुमची लई मोठी मदत केली आहे बघा धाकल्या मालकीनबाई। आता हे ऐकल्यावर मग मात्र कृष्णाला खूप भारी वाटतं आणि तिला आश्चर्य वाटतं की दुष्यंतने आपल्या नकळत आपली एवढी मोठी मदत केली। मग आता ते तिकडनं निघून गेल्यावर दूध पिता पिता कृष्णा विचार करायला लागते, खरंच दुष्यंत सरकार केवढे चांगले आहेत, त्यांनी माझी मदत करायची म्हणून हे एवढं समज केलं आणि मला कळू बी नाही दिलं। खरंच दुष्यंत सरकार वेगळेच आहेत। इतक्यात तिकडे दुष्यंत येतो। आता कृष्णा ही कसल्या तरी तंद्रीत हरवली आहे ही गोष्ट दुष्यंतच्या लक्षात येते। त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला विचारतो काय भांडायचा मूड गेला का। कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे। दुष्यंत म्हणतो हे बघ, मला ना आता तुझ्याबरोबर खरंच काहीही बोलायचं नाही आहे आणि वाद तर अजिबातच घालायचं नाही आहे। कृष्णा म्हणते मला भांडायचं नाहीच आहे, मला सांगा ते जे बिल होतं ते माझ्यापर्यंत कसं काय पोचलं। नाही म्हणजे दुष्यंत म्हणतो कुठलं बिल, कसलं बिल। कृष्णा म्हणते अहो तुम्हासनी ठावं नाही ना, सांगतो म्या। ते काय झालं ना, ते म्हणजे मला एक लहान पोरगी येऊन भेटली, म्या मंदिरात गेलो होतो ना बघा तिकडं, तिथं तिने ना मला ते बिल आणून दिलं, ज्या दुकानातनं माझ्यासाठी साडी घेतली होती का नाही त्या माझ्या साडीचं, आणि मग त्या साडीच्या बिलाबरोबर एक चिठ्ठी बी होती आणि त्यात लिहिलं होतं का ह्या साडीच्या दुकानात जा आणि चौकशी कर, इथून ज्या बाईनं अशी सेम साडी घेतली असेल तिचा पत्ता काढ आणि मग त्या बाईपर्यंत पोच, तुला खरा गुन्हेगार सापडेल। मग म्या काय केलं, म्या तसंच समज केलं, त्या साडीच्या दुकानापावतर पोचलो, तिथं जाऊन त्या मालकाला भेटलो, पर तो भाड्या मला बिल द्यायला काही तयार होत नव्हता, पर मग तो आपल्या गावातला बबल्या। त्यावर दुष्यंत म्हणतो कोण बबल्या। कृष्णा सांगते हा एक बबल्या म्हणून पोरग, त्यानं मदत केली मला ते बिल हुडकून द्यायला। त्याबरोबर तो म्हणतो अच्छा। कृष्णा म्हणते पर ते बिल माझ्यापर्यंत माझ्या साडीचं कसं काय पोचलं हे काय मला उमगना झालं आहे बघा। दुष्यंत म्हणतो सदाकाकांनी वगैरे शोधलं असेल, त्यात काय एवढं। कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार
तुम्ही माझ्यासाठी ते बिल हुडकायला लावलंत नवं, तुम्ही ते बिल माझ्यापर्यंत पोचवलंत नवं. त्यावर दुष्यंत म्हणतोय, जागं जा, मी का तुझ्यासाठी उगाच कष्ट करेन एवढे, ते पण एवढे बिल वगैरे शोधण्याचे नाही या नाही, मी यातलं काही केलेलं नाही आहे. उगाचच्या उगाच तू काहीतरी बडबड करू नको, मी का करू तुझ्यासाठी काही. त्याबरोबर कृष्णा म्हणते, तुम्ही काय बी नाही केलं ना माझ्यासाठी. दुष्यंत म्हणतो, नाही, मी बिल वगैरे शोधलेलं नाही. हां, आता एवढं शेवटच्या टप्प्यावर तू पोहोचली होतीस म्हणून मग शेवटी मी तुझी मदत करावी असा विचार केला आणि म्हणून मी तिकडे आलो आणि त्या चंद्रीकडून खरं काढून घेण्यासाठी तुला ते पोलीस बनण्याची आयडिया दिली. बस, दॅट्स इट. मी फक्त इतकंच केलं, यापेक्षा जास्त मी तुझ्यासाठी काही केलेलं नाही आहे, समजलं ना. त्यामुळे उगाचच्या उगाच तू जास्त खुश होऊ नको आणि मुळात मी तुझी मदत का करेन. त्याबरोबर कृष्णा दुष्यंतला पुन्हा एकदा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही ठाम आहे ना तुमच्या मतावर की तुम्ही माझ्यासाठी काय बी केलेलं नाही असं. दुष्यंत म्हणतो, हो ग, किती वेळा बोलू आता हो. त्यावर कृष्णा म्हणते, ठीक आहे मग तुम्ही नका बोलू आता हो. माझ्या डोळ्यात एक डाव बघा आणि मला डोळ्यात बघून सांगा की तुम्ही माझ्यासाठी काही नाही केलं म्हणून, ते बिल तुम्ही नाही हुडकलं म्हणून. त्याबरोबर दुष्यंत आता खोटं बोलत नाही. तो म्हणतो, मला काम आहे महत्त्वाचं, मी आलो, आणि तो तिकडनं निघून जातो. दुष्यंत गेल्यावर कृष्णा आता आरशात बघते आणि म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्ही माझ्यापासून किती बी काय बी लपविण्याचा प्रयत्न करा, पण तरी बी मला व्यवस्थित ठावा आहे की हे समज तुम्हीच माझ्यासाठी केलं. तुम्ही म्हणता तुमचं माझ्यावर प्रेम नाही, कदाचित अजून तुमचं माझ्यावर प्रेम नसेल बी, पर तुमच्या मनात माझ्यासाठी काळजी, आपुलकी नक्कीच आहे. आणि हे एवढं जरी तुमच्या मनात असलं का नाही माझ्यासाठी सध्या, तरी बी माझ्यासाठी लई झालं बघा. अहो, आज पावतर कुणी साधा माझा विचार केला नाही. माझी जखमारी काय करायची ती मी करून घेईन असा समद्यांनी माझ्याबद्दल विचार केला, पर तुम्ही तसा विचार न करता मोठ्या मनानं माझी मदत कराया पुढं आलासा आणि माझी मदत बी केली. मग एवढंच पुरेसं आहे बघा मला तुमची कारभारीण म्हणून तुमच्याकडनं. त्यानंतर आता ती देवाला हात जोडते आणि म्हणत असते, दुष्यंत सरकारसनी कायम सुखाचं ठेव बघ देवा, त्यांची प्रत्येक इच्छा कायम पुरी होऊ दे, त्यासनी हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळत जाऊ दे, त्यांच्या आयुष्यात कधी बी कसलं बी दुःखाचं सावट नगं येऊ दे, त्यांच्या वाट्याला जे काही दुःख असेल, त्यांच्या वाट्याचे जे काही कष्ट असतील की नाही ते माझ्या वाट्याला दे. तर इकडं आता बाळजाबाई ह्या खूपच जास्त चिडलेल्या असतात. बाळजाबाई ह्या आता त्यांच्या धीराला म्हणत असतात, भाऊजी हे असं झालंच कसं, अहो ती चंद्री ती पोचलीच कशी त्या कृष्णापर्यंत. नाही, काय बी झालं तरी आता त्या चंद्रीला सोडायचं नाही, तिचा तो नवरा अजून बी आपल्याच ताब्यात आहे ना, त्याला तर सोडायचं नाहीच, आणि त्या चंद्रीनं जे काही केलं आहे ना त्याची शिक्षा तिला मिळवून द्यायची. तिचं कुकू पुसू नको म्हणत होती नव ती, आता म्या तिचं कुकू पुसणार. तर आता इथं दुष्यंत, कृष्णा, त्याचबरोबर बाळजाबाई, अढळराव, गणपत, मैनावती हे सगळेच जण संध्याकाळी घरातली लक्ष्मीपूजनाची पूजा करून घेतात. पूजा करून झाल्यावर जयकांत म्हणतो, ए बावड्या चल की फटाकड्या फोडू, बारडू. दुष्यंत म्हणतो, नाही, मला हे सगळं आवडत नाही, तू फोड. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार मजा येते की, चला. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुला फोडायचं असेल तर तू फोड, मला ह्या धुळीची वगैरे एलर्जी आहे, तुला माहिती आहे ना. त्याबरोबर कृष्णा म्हणते, ठीक आहे, तुम्ही लांबनं उभं राहून मला बघा, मी फोडतो. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे. आता कृष्णा फटाकड्या उडवत असते, जयकांतसुद्धा फटाकड्या उडवत असतो. आता जयकांत मुद्दामून काय करतो, कृष्णाच्या पदराजवळ आता तो मुद्दामून पाऊस पेटवतो. आता कृष्णाच्या पदराजवळ जयकांत पाऊस पेटवायपर्यंत कृष्णा मात्र आता म्हणजे दुसऱ्या बाकीच्या फटाकड्या फोडण्यामध्ये व्यस्त असते. आता खरं तर हे सगळं बाळजाबाईंनी मुद्दामून केलेलं असतं. बाळजाबाईंनीच मुद्दामून जयकांतला सांगितलेलं असतं की मुद्दामून कृष्णाच्या पदराजवळ फटाकड्या फोड. आता जयकांत जेव्हा कृष्णाच्या पदराजवळ फटाकड्या फोडतो, बाळजाबाईंना खूपच जास्त आनंद झालेला असतो, बाळजाबाई खुश होत असतात. पण आता त्यावेळेस आता दुष्यंतने कृष्णाला वाचवलेलं असतं आणि बाळजाबाईंचा जो काही प्लॅन असतो तो सगळा अगदीच फ्लॉप होऊन गेलेला असतो, कारण आता दुष्यंतने स्वतःहून कृष्णाचा जीव वाचवलेला असतो. आणि या गोष्टीमुळे बाळजाबाईंना आता खूपच जास्त राग आलेला असतो आणि त्या आता म्हणत असतात की अहो ह्या कालकुटच्या पोरीसाठी माझ्या लेकानं स्वतःचा हात जाळून घेतला आहे, भाऊजी तुम्हाला काही कळायलं काय. अहो ह्या कृष्णीच्या बाबतीत आपण काय बी वाईट वागायला गेलो, वंगाळ करायला गेलो की माझा लेक अगदी आगीसारखा मोर येतोय आणि तिला प्रत्येक गोष्टीतनं वाचवतोय. या कृष्णीनं माझ्या लेकाचं पार सौताच्या हातातलं खेळणं केलंय की. आता दुष्यंतने काय केलेलं असतं, आता ज्यावेळेस इथे कृष्णाच्या हातावरती पदरावरती फटाकड्या उडवलेल्या असतात जयकांतने, त्यावेळेस कृष्णा ओरडत असते,
दुष्यंत सरकार अहो वाचवा मला. त्यावेळी दुष्यंतनं कुठल्याही मागच्या पुढच्या गोष्टीचा विचार न करता ताबडतोब जाऊन कृष्णाच्या पदराला जी आग लागलेली असते ती स्वतःच्या हाताने इजवलेली असते आणि कृष्णा ठीक आहे की नाही हे समजात आधी पाहिलेलं असतं. पण कृष्णा त्यावेळी ठीक असते, कृष्णाला फार काही इजा झालेली नसते. पण आता ती आग जास्त असल्यामुळं कृष्णाच्या पदराची आग इजवताना मात्र आता दुष्यंतच्या हाताला चांगलं पोळलेलं असतं, त्याला खूप भाजलेलं असतं. आता दुष्यंत स्वतःच्या हाताला एवढं भाजलेलं असतं. त्याची आई त्याच्याकडे येते आणि त्याला विचारते, दुष्यंता अरे तुझा हात ठीक आहेत नवं? तर आता लगेचच दुष्यंत हा आईला म्हणतो, आई मी ठीक आहे गं, 1 मिनटं थांब. आणि लगेचच तो कृष्णाच्या जवळ येतो आणि कृष्णाला विचारायला लागतो, कृष्णा तू ठीक आहेस ना? तुला जास्त भाजलेलं नाही आहे ना? तुला काही लागलेलं वगैरे नाही आहे ना? तू ओके आहेस ना? त्यावर कृष्णा होकार देते. तर लगेचच आता दुष्यंत हा जयकांतच्या समोर जातो आणि जयकांतला आता तो थोबाडत मारतो आणि म्हणत असतो, जयकांत मूर्ख आहेस का तू बावळटा? अरे तुला अक्कल नाही आहे का? त्याबरोबर आता जयकांत हा गप्प बसलेला असतो. तर दुष्यंत हा त्याला म्हणत असतो, अरे तू कृष्णाच्या अंगावरती फटाकडा उडवल्यास, तुला कळतंय का? आता जर तिला हे भाजलं असतं, मी इथे वेळेवरती तिला वाचवायला नसतो तर काय घडलं असतं ते? तर कृष्णा आता दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो जाऊ दे की, अहो बघा की तुम्हासनी केवढं भाजलंय ते समजा सोडा. आता चला तुम्ही माझ्याबरोबर वर चला, मी तुम्हासनी काहीतरी औषध लावून देतो, या तुम्ही माझ्याबरोबर. अहो मला नाही जास्त काही भाजलं भिजलेलं, तुम्ही कशा पायी उगाच त्रागा करून घेताय. आता कृष्णा दुष्यंतला घेऊन वरती येते आणि दुष्यंतचा हात आता ती बघायला लागते. आता दुष्यंतचा हात ती बघत असते. तर दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा अगं मी ठीक आहे, तू जास्त काळजी नको करू. त्याबरोबर आता इथे कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो काय बोलायलाय तुम्ही हे? दुष्यंत म्हणतो, हो पण आज जयकांत जे काही वागलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. मूर्ख आहे का तो बावळट? लहान आहे का? अगं आज तुला कळतंय का केवढा मोठा अनर्थ घडला असता ते? अगं कदाचित बोलू पण नाही असं काहीतरी घडलं असतं आज रांगडे पाटलांच्या घरात. आजपर्यंत हा असा अथाताईपणा कुणीही केलेला नाही आहे. पण त्या बावळटाला मूर्खाला अक्कल नावाचा काही प्रकारच नाही आहे ना. त्याबरोबर कृष्णा आता दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही शांत व्हा बरं. आणि मग ती आता खाली जाते, बर्फ घेऊन येते आणि बर्फाने दुष्यंतचा हात शेकायला घेते. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं नको, या सर्वाची खरंच गरज नाही आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आता तुम्ही गप्प बसा, कशाची गरज नाही आणि कशाची नाही हे तुम्ही मला सांगू नकासा, मी करायलो नवं. त्याबरोबर मग मात्र आता दुष्यंत घाबरतो आणि कृष्णाला म्हणतो, अगं प्रेमाने मलम लावतेस की रागाने? कमीत कमी हे तरी प्रेमाने बोल. त्यावर कृष्णा म्हणते, मस्करी सुचायला लागले तुम्हासनी. त्याबरोबर मग दुष्यंत गप्प बसतो. तर आता त्या ठिकाणी लगेचच भक्तीवर येते आणि भक्ती आता कृष्णाला विचारते, कृष्णा दाजींचा हात बरा आहे नवं? त्यासनी जास्त काही भाजलेलं नाही नवं? त्यावर कृष्णा म्हणते, अगं भाजलंय की त्यासनी. तर भक्ती म्हणते, अगं हे घे, हे मलम लाव त्यासनी म्हणजेच बरं वाटेल. आणि मला सांग तुझं काय, तुला भाजलं नाही नवं? त्याबरोबर कृष्णा म्हणते, अगं नाही मला नाही भाजलं, दुष्यंत सरकारांनी येऊन मला येळेवर वाचवलं. पण अगं त्यांचा हात बघ की किती पोळून गेलाय ते. आता कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात दुष्यंतचे हात बघून. तर भक्ती तिला म्हणत असते, ए कृष्णे भरल्या घरात असं रडू नये, जाऊ दे चल, जे झालं ते झालं, पण दुष्यंत सरकारांनी तुला वाचवलं हे बाकी बरं झालं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय. आणि मग आता कृष्णा दुष्यंतकडे येते आणि लगेचच आता ते दुष्यंतच्या बोटावरती ते मलम लावायला सुरुवात करते. आता बोटावरती तिथे जेव्हा मलम लावत असते तर इकडे जयकांत हा मनातून तर खूप खुश असतो, कारण त्याला दुष्यंतला भाजायचं नसलं तरी पण दुष्यंत भाजल्यामुळे त्याला आनंद झालेला असतो. तर आता इथे लगेचच तो म्हणत असतो, काकीसाहेब अहो मी मुद्दामून काय बी नाही केलं, चुकून झालं जे काय झालं ते. अहो तुम्हाला माहीतच आहे माझं भावड्यावर किती प्रेम आहे ते, मी भावड्याच्या बाबतीत हे असलं काही करू शकतो का? म्या खरं तर त्या कृष्णीला भाजण्यासाठी हे समजा केलं होतं. पर इतक्यात त्या ठिकाणी आता बाळजाबाईंसमोर आलेले असतात अढळराव आल्याबरोबर लगेचच आता जयकांत हा गप्प बसतो. तर अढळराव लगेचच म्हणतात, मराठी भाषेत एक म्हण आहे, खोट्याच्या कपाळी गोटा. त्याबरोबर आता बाळजाबाई अढळरावांकडे रागाने बघतात. त्यावर अढळराव म्हणतात, आमच्याकडं असे डोळे वट्टारून किंवा डोळे काढून बघितल्यानं काय बी होणार नाही आहे, समजलं ना व? त्या कृष्णीला आपल्या स्वतःच्या सुनीला त्रास देताना लाज नाही वाटत होय तुम्हासनी?
अहो तुम्ही तिच्या बाबतीत चुकीचं वागायला गेलासा, देवानं तुम्हालाच त्याची शिक्षा दिली का नाही? त्याबरोबर इकडं कृष्णा ही मनातल्या मनात म्हणत असते, ह्या समद्याला जबाबदार मॅच आहे. दुष्यंत सरकार नगं म्हणत होते फटाकडे वाजवायला, तर इकडं आता अढळराव म्हणत असतात, तुम्हासनी काय वाटतं आम्हाला ठाव नाही व्हय? तुम्ही मुद्दामून जयकांतला खुनवून सांगितलं होतं ना कृष्णीच्या अंगावर बार उडवायला, कृष्णीला भाजायला. पर बघितलंत ना देवानं कसा न्याय केला. तो देवाच्या काठीला आवाज नसतो पण न्याय असतो. आता तुमच्या स्वतःच्या लेकाला जेव्हा भाजलं त्रास होतोय तेव्हा कळतंय ना किती जीवाला वेदना होतील त्या. मग जर त्या कृष्णीला भाजलं असतं तर मात्र तुम्हाला मजा आली असती, तर मात्र तुम्हाला बरं वाटलं असतं. कशा वागू शकता हो तुम्ही अशा? काय मिळतं तुम्हा समध्यासनी हे समजा करून त्या पोरीबरोबर? त्याबरोबर आता बाळजाबाई लगेचच अढळरावांना म्हणत असतात, हे बघा आम्ही काय बी केलं नव्हतं आणि काय ना अढळराव, तुमच्याकडनं काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टीचं ज्ञान आम्ही घ्यावं एवढी काही वाईट वेळ आलेली नाही आमच्यावर. त्यामुळं तुम्ही तुमचे ह्या अकलीचे ताडे आमच्यासमोर तोडणं बंद करा. तुम्हाला जा की अजून बाहेर बार फटाकडे वाजवायचे असतील तर वाजवा. मला आणि माझ्या लेकराला त्रास झाला की तुम्हासनी तर आनंदच होतोय ना मग जा जा तुमचा आनंद साजरा करा की. जा बाहेर आणखीन बार फटाकडे आहेत त्या वाजवा. त्यावर अढळराव म्हणतात, दुष्यंताला कधी बी त्रास झाल्यावर मला आनंद होऊ शकत नाही, कारण तो माझा पोरगा आहे आणि मला माझ्या लेकाची जेवढी काळजी असाय हवी की नाही तेवढी काळजी बी आहे. आणि आज मला माझ्या लेकाचा गर्व बी वाटतोय बरं का. त्यानं आज त्याच्या बायकोसाठी खूप मोठी गोष्ट केली आहे. त्याबरोबर इकडं कृष्णा हिला दुष्यंतच्या हाताला भाजल्यामुळे दुष्यंतचं खूपच जास्त वाईट वाटत असतं आणि आता कृष्णा ही दुष्यंतची प्रत्येक गोष्ट करत असते. आता दुष्यंत हा शर्ट घालत असतो पण त्याचे हात भाजल्यामुळे त्याला शर्ट घालायला त्रास होत असतो. कृष्णा त्याला शर्ट घालायला मदत करते, त्याच्या शर्टची बटणं वगैरे लावते. दोघं एकमेकाच्या खूप जवळ आलेले असतात. कृष्णाही लाजत असते आणि दुष्यंतही. त्यानंतर स्वतःच्या हाताने कृष्णा दुष्यंतला नाश्ता खायला घालते, जेवण भरवते. असे दिवसभर कृष्णा दुष्यंतची सगळी कामं करत असते. तर आता हळूहळू करत दुष्यंत आणि कृष्णामधली जवळीक वाढत चाललेली असते आणि हे सगळं बघून बाळजाबाईंना मात्र राग येत चाललेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.